बोलताना तुम्ही? मोठ्या घरात लग्न होतंय माझं. आला नारद आग लावायला. जा काम कर तुझं, चांगलं लक्ष दे त्यांच्याकडे. आलाय ज्ञान पाचतोय. मनोजला तर असं बोलून भारती उडवून लावते, पण शंकेची पाल तिच्या मनातही चुकचुकते. थोडी बेचैन होत बाहेर जाते. बाहेर कीर्ती आणि तिच्या मैत्रिणी बोलत असतात. त्यांचं चालू असतं. पहिली मैत्रीण: कीर्ती, आता तुझी लाईन मोकळी झाली लगेच? कीर्ती: ही बोलली वर्षभरात कार्यक्रम करते मी, एका वर्षात 2. दुसरी मैत्रीण: साखरपुडा आणि लग्न का? कीर्ती: माझी मैत्रीण आहे आणि बाल भारती. गोष्टी करते, ताईसारखे 2-2 वर्ष नाही थांबणार. चट मंगनीवर पट बिहा. लगेच पहिली मैत्रीण: आणि लगेच मुलाचे टॅहा. जे लग्न आणि मुलगा एकाच वर्षी, समजलीस का? कीर्ती आहे ती, कीर्ती, भारती नाही. कीर्ती: माझ्या ताईला बोलू नको, तिचं मोठ्या घरात लग्न होतंय. आमचंही आता मोठेच काहीतरी होईल. इंजिनचा पहिला डब्बा असती ना मोठी बहीण, तिचं चांगलं झालं, आमचंही चांगलंच होईल. म्हणून मोठ्या भाऊ बहिणींना चांगलं वागावं, मग लहानांचं वाईट होत नाही. पहिली मैत्रीण: बरं झालं तू नाही पहिली. कीर्ती: काय बोलायचंय तुला? पहिली मैत्रीण: नाही, भारती चांगली आहे. कीर्ती: मग मी खराब आहे का? भारतीचं लग्न आहे, माझ्या लग्नात तुला बोलवत नाही, चुकी झाली माझी. आणि जास्त जळू नका, मीही फक्त लग्न म्हटलं, मी शक्करपोळा नाही म्हटलं. दुसरी मैत्रीण: मग वर्ष कशाला म्हणतेस? तू तर अशी आहे की 9 महिन्याच्या पहिले रिझल्ट देणारी. ॲनिव्हर्सरीच्या पहिले तर बारसं कराल. फार फास्ट फॉरवर्ड आहेस तू. कीर्ती: जगच फास्ट आहे, मी असली तर काय चुकतं. आणि मोठ्या घरात चालतं असं. माझ्या ताईचं मराठ्यांच्या घरी लग्न होतंय. मराठी वकील, मोठे नाव आहे. पहिली मैत्रीण: मग जळते की काय बहिणीवर? कीर्ती: कशाला जळेल, वैरी नाही का? बहीण आहे ना माझी मोठी, तिचं चांगलं झालं, आमचंही चांगलंच होईल. एकीकडे असं बहिणीचं ऐकलं. आजोबाही कौतुक करत होते मुलाचं, मोठ्या घराचं. हिंमत नाही झाली तिला काही सांगण्याची. लग्न समारंभ पार पडतो. पुढे काय होतं, काय असतं सत्य तिच्या नवऱ्याचं? मनोजची शंका खरी असते की खोटी ते पुढे. लग्न समारंभ 2 दिवस चालतो. दुसऱ्या गावात असल्याने पुण्याला जाता जाता रात्र होते. पण वरातीतच नवरदेवाचे मित्र भरपूर पिले होते. लग्न लावून वरात न्यायच्या घाईत होते सासरे, सासू, नवरा देखील घाईघाईतच निघाले तिथून. लग्न धुमधडाक्यात पार पडतो आणि मी भारती एका प्रतिष्ठित कुटुंबाची सून झाली. आता मी भारती मराठे होते, पण माझा तो गर्व आणि उत्साह पहिल्याच रात्रीत नष्ट झाला होता. पहिल्याच रात्री माझा नवरा संजय भरपूर दारू पिऊन आला होता. तिला इतका होता की त्याला उभं राहणं कठीण होतं. आणि त्याला सर्व करायचं होतं, पण मला नाही करायचं होतं. मला मनोजची ती शक्यता पडताळून पाहायची होती, थोडी सावधानी घ्यायची होती, म्हणून सांगितलं होतं. पण आपण भ्रमात असतो. कुणी आपल्याबद्दल वाईट सांगितलं तर आपल्याला मान्य नसतं, कारण आपण चांगले असतो आणि चांगल्याबरोबर वाईट होत नाही, ही आपल्या चांगल्या आईवडिलांची शिकवण असते.